कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वाचा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया सावे कल्याण नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये कलियुगातील थोर संत ब्रह्मेभूत प्रातस्मरणीय परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरी माऊलींचे वारसा चालवणारे चिरंजीव 2 नंबरची हरिभक्तीपरायण परमपूज्य महादेव महाराज उर्फ तात्या त्यांची ही नियोजित अशी सेवा आहे. पण आपलं पुण्य कमी पडले. आपण आज अभागी आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेला होणारी ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी माऊलींची पुण्यतिथी आणि त्या सप्ताहाच्या संयोजनानिमित्त महाराज सध्या राजस्थान मध्ये आहेत म्हणून त्यांना येता आलं नाही. तुमच्या सर्वांच्या अंतःकरणाची प्रेम भावना आदर होता तो ढळूच नये याच्यासाठी मी बोलायला लागलो. एका पंक्तीतलं उचिष्ट उरलेलं अन्न आपल्या गावचे असे 100 शक्ती होतात. विठ्ठल एवढं नियोजन काही एवढं बोलावं एवढं सोपं नाही. डबल ट्रॉली 2 ट्रॅक्टर 10 ट्रॅक्टर भात वाढायला 10 ट्रॅक्टर नुकत्या वाढायला आणि 10 टँकर मागून वरण वाढायला असतात. आपलं कुठं नाही कहा गंगो केले कहा म्हणून खेत मानू नका. नक्कीच त्यांना आपण आणल्याशिवाय राहायचं नाही. आपला आत्मविश्वास आहे. रात्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो निष्ठेचा भाव आहे. त्यांची ही सेवा आहे आणि त्यांच्या बदलीमध्ये आणि त्या निमित्ताने शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई भवानीच्या कृपा प्रसादाने हनुमंतरायाच्या कृपेने विश्वसंत श्री ज्ञानोबराय जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ज्ञानोबराय
वैराग्य महामेरू श्री संत गुरुबा काका, सेना महाराज, रविदास महाराज, सजन महाराज, जनाबाई महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, त्या सर्वांच्या कृपा प्रसादानं आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य रावसाहेब बाबा एकंबेकर यांच्या प्रेरणेने चालू असलेला हा 50वं वर्ष आपल्या अखंड हरिनाम सप्ताह. 50 वर्ष लागली तेव्हा आपली संख्या दुप्पट झाली. किती? 50 वर्ष गेली. महाराष्ट्रामध्ये एक शोकांतिकेचा विषय आहे. म्हैसिक पुत्र केला वाचक वेदाचा. विश्वसंत श्री ज्ञानोबरायांनी वेदाचा वाचक बनवण्यासाठी कुणाला निवडलं? हरिभक्त परायणाला निवडलं नाही, आचार्यांना निवडलं नाही. बरोबर आहे? कुणाला निवडलं? रेडा रेडा ती लगच वाटायला मला. आपली ही उडी पावली झाली म्हणत आहे का? हो 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 हो. तुम्ही इकडे या महाराज, कारण ती बसू देत नसते मध्ये, म्हणून त्यांच्या जवळ हा म्हणजे माईक घेऊन ओढून म्हणायला येते. रेड्याला निवडलं. रेड्याला भारतीय संस्कृती अजूनही जगाच्या पाठीवर किती श्रेष्ठ आहे थोडा बारकाईने विचार करा. कितीतरी माणसं मरायला लागली की आमचं मंदिर बांधावं म्हणून. कितीतरी जणाला असं वाटायला लागले आपण एवढं केलंय आपलं मंदिर का होऊ नये. माझं करा म्हणल्यावर होत नाही. पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, भारतीय संस्कृती एवढी महान आहे. आळ्या फाट्याला एकदा जाऊन या, नुसती कीर्तन ऐकून घरात लोटाला लोट लावून ठेव जाऊ नका. आता एकनाथ महाराजांची कृपा केली, घातली दुकानं देती आली, आज फुकट एसटी आहे, निम्या टिकटावर आहे, जाऊन येत. 50 कोटी रुपयाचं मंदिर आहे. किती? 50 कोटी रुपयाचं मंदिर आहे. रात्रंदिवस विना पारा आहे आणि 24 तास केलेलं मिष्टान्नाचं भोजन आहे. आळ्या फाट्याला रेड्याचं मंदिर आहे. एवढं 50 कोटी रुपयाचं मंदिर आहे. आज जाऊन काय बघितलं तर काय आहे? रेड्याची समाधी आहे. हलगटाची पूजा करावी तुम्ही. भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे. स्वाभिमानाने मी सांगत असतो. त्या दिवशी अमृतवाडीला त्यांच्या समोर हा सगळा विषय म्हणला होता. एवढा मोठा शब्द आहे, वाचायला ज्ञानेश्वरी 5 आहे. ही गावागावाची शोकांतिका आहे. म्हणून 10 दिवस बहु केली पायपिटी किंवा बहु केली वळवण,
तुम्हाला सगळ्याला ज्ञानेश्वरी वाचायला लावायचं आमचं एवढंच कारण नाही. अरे रेडा वाचायला लागलाय, वेदाचा वाचक झालाय. आपण या माणसात माणूस जन्माला येऊन ज्ञानेश्वरीचा वाचक म्हणून तर पदवी घ्यावी. महाराज म्हणतात म्हैसी पुत्रा मुके रेड्याचं मशीद वर्ग जर ज्ञानेश्वरी वाचत असेल तर आपण माणसं म्हणून घ्यायला काय. भारतीय संस्कृती आहे. आता याच्या पुढे जाऊन जरा जातो. कधी सर्कस आता बुडाले सोडा की रॉयल सर्कस आहे, युट्यूबला सर्च करा, त्याच्याकडे नंबर घेऊन त्याला फोन करा. अरे आमच्या गावची, आता आमच्या गावची म्हणल्यावर तुम्ही म्हणतात माझ्या जमिनीवर काही आम्ही प्रयत्न करू सरकारकडून, पण तुला 50 एकर जमीन देऊ. सर्कसीमध्ये फक्त हलगट वापर, रेडा रेडा सगळ्या त्याच्याकडे. जवळ्यात घालून हात मोजी तो जात जात ही आमुची, त्यांनी म्हणायचंय. आपण आडनाव वाघ पण चिपूट घालून पडली आपलं वाघ. सर्कस मध्ये वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, लांडग आहे, कोल आहे, सुसर आहे, सयाळ आहे, सगळे. पण रेडा नाही. का नाही? अहो याच्या 100 पिढ्या वाया गेल्या तर बस म्हणल्यावर बसत नाही, मोठ म्हणल्यावर उठत नाही. रेडा आहे. एका माणसाला एक बैल एक हलगट होतं म्हणून, आता ती बी राहिली नाही कोणाकडे, पण होतं म्हणून या रात्रीत महाराजांनी बरंच सांगितलं. थोडंच मोठं उन्हाळ्याच्या दिवसात हलगट तळ्याकडे गेलं, बैल घरीच राहिला. आपल्या किती पिढ्या खर्चिल्यावर हलगट पाणी सोडून बाहेर गेले. हलगट तळेवरून बैल मळावर कुळव काही शिरत नाही, असा प्रकार होतो. महाराज होत त्याचा किती पिढ्या वाया गेल्या तरी बस मुलावर बसत नाही, उठ मुलावर उठत नाही. तो रेडा आज त्याचं 50 कोटीचं मंदिर ही भारतीय संस्कृती उठालं. अजून जरा पुढे जाऊ. आपली बरीच मंडळी मी गाठ पडली आहे, मला माहिती आहे. आदमापूरला श्री क्षेत्र आदमापूरला बाळूमामाच्या मंदिरात वारीला जातात, दर्शनाला जातात. तिथं मेंढीची पूजा, महाराज मेंढीची, कुत्र्याची पूजा आहे, कुत्र्याची. ही भारतीय संस्कृती आहे. जगाने हिला डोक्यावर घेतलं आणि आपण खालून तिच्या मुळ्या कापल्या. खालून आपण मुळ्या कापल्या. ही भारतीय संस्कृती एवढी जगामध्ये आजही विश्वगुरु बनण्याच्या उंबरठ्यावरच आहे. विठ्ठल थोडा प्रयत्न केला आणि तुम्हा सर्वांचा भरभरून पाठीशी पाठिंबा मिळाला. तरी यावर्षी नमुष्की गेलीच म्हणू की या 110 वरची संख्या कितीवर आली आहे? कोण कोण वाचायला कोण नाही घेतलं? अरे 110 ची 56 झाली म्हणजे किती टक्के घरी झाली आपली. संकल्प करूया आपण, हा मंडप पारायण कर्त्यांनीच भरला पाहिजे. आता हा प्रकार 56 पर्यंत सुद्धा तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. एका कोटीला एक आपण आकडा तयार केला. अजून बरीच गावं 25च्या पुढे जाईल. म्हणून सगळ्यांच्या सहकार्यानं चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि 500 वर्षापासून रगडत पडलेलं जे मंदिर होतं, ते मंदिर हरिभक्ती पारायण परमपूज्य प्रातस्मरणीय वेदशास्त्र संपन्न रामभद्राचार्य महाराज. नुसतं युट्यूब चाळी जाऊ नका, जरा काही बरं बी काही बघत जावा. ज्यांच्याकडे धर्मध्वज आहे, जगद्गुरु आहेत ते,
आणि त्याने सगळी जिम्मेदारी शिरावर घेतली आणि राम मंदिराच्या निकालाला भाग पाडलं. विठ्ठल कमिटी नेमली आणि निकाल द्यायचं ठरलं, पण निकालाला सादर पुरावा कोणी घ्यायला यायला तयार नाही. त्यावेळेला रामभद्राचार्यांनी ते आव्हान स्वीकारलं. मी जातो त्यांच्या समोर. गेले आणि वेदातला पुरावा काढून दिला. बघा ते म्हणले तुम्ही डोळ्यांनी अंधात आले, वरून आंधळा असलो म्हणून काय झालं. आतून मी सगळा धडकाय. कितीतरी ग्रंथ, कितीतरी संस्था, कितीतरी हनुमान चालीसे मधला काही दोष सुद्धा त्यांनी स्वतःहून काढलाय महाराज. आणि म्हणून गेल्या वर्षी प्रभू रामचंद्राचं मंदिर नुसत्या फडकिनीवर झाले. फडकिनीवर एका माणसाला फक्त 20 रुपये पावती फडली. आता तुमच्या कोणाच्या आठवणीत नाही का बघा, मागे 10 वर्ष झाली. फक्त 20 रुपये. ते पैसे 12,000 कोटी रुपये जमा झाले. 4 वर्षाचं त्याचं व्याज झालं. त्या व्याजावर प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधून निघालं. जगद्गुरु तुकोबरायचा त्या काळी बोललेला शब्द आज खरा झाले राम राज्य काय उणे मासी काही उण नाही. जाणाऱ्यासाठी 24 तास मुक्त सेवा आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या त्या मंदिराकडे बऱ्याचशा मंडळीला जाऊन येता आलं महाराज संकट. आणि या वर्षी अजून एक विशेष योगाला 144 वर्षांनी येणारा कुंभमेळा. म्हणजे हे 25वावं जे वर्ष आहे की नाही, हे सामान्य वर्ष नाही. त्यातला प्रत्येक क्षण बाहेर विटून करा, मग आपल्याला कळेल आपण काय करावं लागतं आणि आपण किती खोल पाण्यात उतरलो. एवढं बघितलं तरी मग आपलं जीवन सफल होईल. 144 वर्षांनी येणारा तो महाकुंभमेळा. त्या महाकुंभमेळा तर सगळ्या जगात डंका झाला. जगात भारताचा डंका झाला. अरे भारत 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 काय आहे. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी त्या काळी लिहून ठेवलं. भरत खंडी नरदेह प्राप्ती ही परम भाग्याची संपत्ती. तेथेही विवेक परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. हा भारत एवढा पवित्र आहे. तिकडून गरोदर महिला हित येतात आणि हित प्रसूत होतात. का भारतात जन्मला म्हणावं आपल्याला नाही कुंभमेळ्याला जाणं झालं तर या त्रिवेणी संगमात आपल्याला स्नान करायला मिळाले. हो वगे अजून एक दुसरा योग आहे. श्रीमंत श्री संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांना सदेह वैकुंठाला जाऊन 375 वर्ष म्हणजे हे 25वं वर्ष आहे. जगभर उत्सव चाललाय. जगभर महाराष्ट्रामध्ये बरेच सप्ते चालू आहेत. एका सप्त्यात आम्हालाही उच्चिष्ट खायची म्हणजे संधी मिळाली. तिथलं थोडं वर्णन करतोच कारण ते मला राहावं न गेले. भंडारा डोंगराच्या पायथ्याशीच महाराष्ट्र भूषण खरंच ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याच्यात काहीतरी असतं बरं का, नक्की असते. थोडी प्रचिती घेतली. अ पासून ते पर्यंत 52 अक्षरामध्ये पहिला आणि शेवटची 2 अक्षर असायची. त्या 2 अक्षराला ज्यांचं नाव जोडले त्यांचं नाव कोणी करायचं नाही बरं का. विठ्ठल आपण 3 वर्ष झाले त्यांची तारीख घ्यायचा प्रयत्न, पण त्या 5 सप्त्यामुळे आपल्याला सांगितलं, एकदाच सांगितलं मौलीने 3 वर्ष थांबावं लागेल. 3 वर्ष थांबलावं. आता उद्या काला झाला की उद्या संध्याकाळी फोन करायचा आहे. पुढल्या वर्षीची आपली तारीख द्यायची आहे. हरिभक्तीपरायण पूज्य गुरुवर्य छोटे मौली कदम मौली असं त्यांचं नाव आहे. त्यांनी तिथं सप्ताह केला. 1,500 गावं जोडली. किती? 1,500. दररोज सकाळी 2.5 लाख आणि संध्याकाळी 2.5 लाख गरम भाकरीची कॅरेट भरून ट्रका येत होते. फक्त वरण तिथं करायचं. तेही वरण 10 दिवस 10 तालुक्यातली प्रसिद्ध आमटी करायची.
375 375 375 आपल्या सप्त्यात जेवढ्या लागायलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या 375 न गोळा केल्या. झेंडेकरी 375, विनेकरी 375, मृदंगाचार्य 375, विलेकरी 375, 375 तुळशी 375 हंडे. आणि सगळ्यात एक विशेष गोष्ट अशी आहे की पुणे जिल्ह्यामधून 375 तुकाराम नावाचं आधार कार्ड ज्यांचं आहे ते 375 माणसं तुकाराम महाराजाची नावाची काय लवाजमळ आहे. एका माणसाने 375 जगद्गुरु तुकोबारांची बीज आहे म्हणून 375 डब्बे तुपाचे आणून नाश्त्याला. वा 375 कुठं आपण कुठं याचा विचार करायचा आपल्याला. 100-100च्या वरी फोकस असतील. दिवसात कधीच तिथल्या व्यासपीठावरचा चेहरा दिसला नाही. स्क्रीनवर बघायचं. एका लाईनला 10 स्क्रीन होत्या. एका लाईनला 10 स्क्रीन होत्या. आणि अजून एक विशेष गोष्ट अशी होती, एक मंडप स्पेशल केला होता. ती 1,500ची गावं जॉईंट केली होती. त्या प्रत्येक गावाने 1 तास भजन करायचं, अखंड भजन. तुकाराम 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 तुकाराम. 100 एकरवर तो सप्ताह झाला. एक झाला. आता 5वा सप्ताह आपल्या बरोबरच चालू आहे म्हणून आपण इथूनच मनाचा मुजरा करू. हे 375 व जगद्गुरु तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमनाचं वर्ष. अजून एक विशेष या वर्षीची गोष्ट आहे म्हणजे विश्ववंदनीय ज्ञानराज माऊलीला समाधी घेऊन 750 वर्ष व्हायला लागली. ते हे 25वं वर्ष आहे 2025. म्हणून हे साल अख्खं साल असं आहे की या सालामध्ये काही करा तीही वैकुंठची केले आगवे असं होईल. म्हणून बहुसंख्येने तुम्ही आम्ही सगळेजण 7 दिवस या धर्ममंडपात उभा राहिलात. तुमच्या सगळ्यांच्या चरणी विनम्र असं प्रणिपात करून पुढे जातो. विठ्ठल विशेष असं एक गोष्ट सांगायची राहिली की ते संगीत तयार ज्यांनी केले, संगीत तयार केले. रात्री महाराजांनी सांगितलं नाही शिवस्तोत्र पुढे तयार केलं, रावणाने तयार केलं. ते आता उजेडात आले लोकांनी पाठ केल्यावर, युट्यूबला आल्यावर पाठ झाले. ते तसं अजून एक विशेष राहिले. हे संगीत मृदंग ही सप्तसूर ज्याने तंबोरा विणा जेवढं काही संगीत जगामध्ये आहे ते ज्याने तयार केलं ते अष्टवसूपैकी एक वसू होते. अष्टवसूपैकी. आणि त्यांचं नाव विश्वावसू गंधर्व असं होतं. आणि या वर्षीचं नाव ही नारदाची 60 पोरं त्यातलं एकाचं नाव या वर्षीचं नाव विश्वावसू आहे. विठ्ठल वर्ष पवित्र आहे, भूमी पवित्र आहे. ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत तो दरबारही पवित्र आहे. आणि तुम्ही सर्वांनी मिळून केलेलं हरिभजन ही पवित्रच आहे. अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही सेवा विश्वसंत क्रांतिकारी नामदेवराय सांगतात, पुराण सांगतात की स्वर्गामधून भगीरथाने आटोकाट प्रयत्न करून गंगा खाली आली. बरोबर आहे. तिला येण्यासाठी जेवढं पर्याय लागते तेवढे सगळे केले. गंगा खाली आली. पण गंगा आणली खरं, ती काही गंगा घराघरात गेली का म्हणजे त्यांना दोष देतो असं माझं मत नाही बरं का. जरा बारीक विचार करा. भगीरथाने जेवढे प्रयत्न केले, आपल्याला 7 दिवस सत्यासाठी काय प्रयत्न करावा लागलाय. ज्याने ज्याने प्रयत्नात मन गुंतविले त्यांना त्यांना मिळते.
भगीरथाने एवढे प्रयत्न केले आणि ती गंगा स्वर्गातून खाली आणली आणि भारतात जन्म झाला तिचा. प्रयागराज पाशी तिचा उगम झाला. ती सगळं झालं खरं, पण त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचंय की नामदेवरायांनी जी क्रांती केली ती भगीरथाच्याही पुढची क्रांती आहे. विठ्ठल भगीरथाने केलेले एका आयुष्यातले प्रयत्न असतील, पण माझ्या नामदेवरायांनी एका आयुष्यावर भागवलं नाही. 4 युग घालवली. कथा, त्रेता, द्वापार आणि कली. महाराज सांगतात चौयुगाचा 4 युग गेली. किती? 4 युग. आपल्याला 2 तास कीर्तनाला जर झाले आणि पुन्हा युट्यूबवर कशाला युट्यूबवर पहिला अवतार नामदेवरायचा. सगळं किप्पड आहे, पण होते कसं बघा. बरोबर आहे. बापाचं कोण राक्षसाचं, माईचं तर काय नव्हतं, काय होते की. पण लक्षात ठेवा, 7 दिवस ऐकले त्याचा परिपाठ तुमच्या समोर मांडायला लागलोय. त्याचा काही विषय सोडून द्या, तुमच्यासाठी जास्त आहे का. नारी की निंदा मत करे यार, नारी क्या है रतन की खान, जिसके गोद में पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान. तुमची ताकद तुमच्या जवळ आहे, तुम्हाला कळत नाही का करावं, त्याच्यासाठी सप्ताह असतो. बऱ्याच गोष्टी घडल्या, पण घडता कोण पुण्य कोणा गाठी. नारदजींच्या आश्रमामध्ये कया धुला उतरायची. तिथं काय धडा मारा कापा असं होतं काय. श्रीमन्नारायण नारायण सगळ्यासाठी टाळी वाजवा. एकदा सगळ्या गावकऱ्यासाठी आणि बाहेर गावून आलेल्या सगळ्यासाठी एकदा टाळी. पुंडरी गौरदा श्री ज्ञानदेव एकदा महाराजांसाठी वाजवा. तुम्ही काही मौन व्रत धरले का. तुम्हाला घरून निघताना सांगितले कीर्तनात बोलणी खबरदार असं काय. आता मी तुमच्या पाठीशी घाबरायचं नाही.
6 दिवस झालं संगतीबद्दल बरंच तुम्ही ऐकले. काय असते महाराज काय बी अरे काय बी म्हणजे थोबाडा जाळ्या पडलेले की काय बी म्हणते काय संगतीचा परिणाम आहे. महाराज सांगतात तेने होय शांती संगत नारदजीची वाल्मिकांची घडली. वाल्याचे वाल्मिकी झाले. प्रभू रामचंद्राचा अवतार होण्या अगोदर 1000 वर्ष लिखापडी करून टाकली. संगतीचा परिणाम आहे. त्याच नारद महर्षीच्या आश्रमामध्ये कयादू उतरल्या आणि पुढचा कार्यक्रम रहित झाला. कयादू गरोदर होत्या. रात्रंदिवस दिन राजाने हाची तुम्हाला तर काय काम नाही. ते उद्या सकाळी तुम्हाला काही टेन्शन नाही. सकाळपासून इकडे चालू आहे. जर घरी गेले तर फॉर्च्युनेट करायचं. एवढं काय करायचं. दिन राजानी हाची गंगा नारदजींचं भजन चालू. कयादू आपल्या पोटामध्ये गर्भ घेऊन तिथे राहिल्या. परिणाम गर्भावर झाला. प्रल्हाद जन्मले. प्रल्हाद बेटा हरि से लपटा जबी खंब गड़गड़ा क्यों दीवाने गफलत में पड़ा हरि से कोई नहीं बड़ा. महाराज सांगतात प्रल्हादाशी पिता करी तो जा संपवण्यासाठी पण काही जमलं नाही. जगद्गुरु तुकोबरा एक अभंग लिहितात बघा. देव राखे
माया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन न जळे न बुडे नव्हे काही विष तेही अमृत पाही प्रल्हादाच्या बापाने पुष्कळ प्रयत्न केला का आमचे घरी नव्हते आमचे कुणी नव्हते ऐसे हेच पिसे निवडले काय करू पोरा लागली शे चट धरी वाट देवळाची काय करावं म्हणले दांडा जन्मला वृक्ष जातीशी हो समोर छेदे बाबळीला एवढं लाकूड निठुबेनं आलं काय बाबळीने समजावं आपला आता पुढे कार्यक्रम होणार आहे कसं मग महाराजांनी सांगितलं का नाही घरचा बेद्या लंका दहन बिभीषणानं सगळ्या पुन्हा सांगितलं का तसं प्रल्हादाच्या वडिलाला वाटायला आपल्याच घरी विरोधी पक्ष निघाला प्रल्हादाने कारण हिरण्यकश्यपूचं प्रीत होतं की देवाचं नाव घेऊ त्याचं पण प्रल्हादाने घेतलं कशाला परिणाम संगतीचा महाराज सांगतात पहिला अवतार पण सगळ्यामध्ये निपुण निघाले प्रल्हाद महाराज सांगतात अग्नी जळी तरी न जळे प्रल्हाद का म्हणून हृदयी गोविंद धैला म्हणून मग महाराजांनी सांगितलं सीतेला अग्नी कष्ट घ्यायला लावलं घेतलंही महाराज काही झालं नाही का त्या ओरिजिनल होत्या त्या वेगळ्या होत्या अग्नी थांबवून गेल्या होत्या पुन्हा त्यातून बाहेर निघाल्या तुमच्या माहितीसाठी लौकिकासाठी अग्नी जाळी तरी न जळे पैसिता का जळाली नाही हृदयी रघुनाथा धैले म्हणून लंका जळली हेही ऐकलं सगळी लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळालं अग्नी जाळी तरी लंकेशी उरले बिभीषणाचे घर हृदयी सीतावरी धैला म्हणून प्रल्हादानी ही अखंड भजन केलं त्याचा परिणाम मला सांगतात त्याचा परिणाम सांगतात देवतयाचा कैवारी मागे पुढे उभा आहे समय पहिला अवतार दुसरा अवतार अंगदाचा पहिल्या पुण्याईवरती पुन्हा आता मग एक त्याला काय म्हणायचं रिपीट झालं आणि अंतकालेच मामेव स्मरण मुक्त वा कलेवरम भगवान सांगतात की शेवटच्या म्हणजे अंतकाळाला जर माझं स्मरण केलं तर माझ्या स्वरूपात तो मी मिसळून घेतो पण चालता बोलता महाराजांनी मगा एकदा ब्रह्माबद्दलची चर्चा सांगितली नाथ महाराज ते वर्णन करतात तिथं बसून लक्ष्मणाने आणि कोणी चर्चा केली लक्ष्मणाबरोबर कोण होते चर्चा करायला ब्रह्म कसा आहे असं तसं म्हणून सांगायला तुम्ही नव्हता का रामकथेला आलं उद्याला सांगता नाही ऐसे तैसे सांगावे जरी हाची हासे तरी सांगणे घडी केवे ते चालतं उलट प्रतिबिंब ब्रह्माचं आणि प्रत्यक्ष रामचंद्राच्या सहवासात अंगदाचं काय विषय केलं महाराज दिलं ना त्यांनी हाची धंदा मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची आज्या मेळ्याने एकदाच देवाचं नाव घेतलं त्यासाठी विमान पाठविले प्रभू रामचंद्राच्या सहवासात अंगदानी कमी वजन केलं काय महाराज म्हणतात पुण्य पिके पापानाश काय झालं पुण्य पिके पापानाश तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपतारी आता तिप्पट झालं दुप्पट झालं पाचपट झालं आणि तिसरी वेळ आली महाराज सांगतात पांडवा माझी अर्जुन धन्य यादवा माझी उद्धव धन्य त्या उद्धवाचा अवतार तिसऱ्या वेळेचा महाराज तिथे तर काय बोलायचंच नाही मग एवढी सायुज्यता वरीच आहेत असे काही बघ आठवत नाही काही महाराज सांगतात आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याच्या सहवासामध्ये
काय कमी पडलं आता ती वाढत चाललं आणि चौथ्या वेळेला मग चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी इतिहास घडला. लहान असताना वडिलांच्या बुद्धीमध्ये तसं तर ते कुठून इकडलं तिथे उडं राहतात तुम्हाला सगळं माहिती फक्त रेगा करीत होत. वडिलांच्या बदलीमध्ये नामदेवराय देव नैवेद्य घेऊन मंदिरात गेले. केशवा माधवा गोविंदा गोपाळा देवी तुबा गोपाळा पांडुरंगा काहीच म्हणी त्याची अच्युता वामना दशरथ नंदना देवी तुबा कृष्णा पांडुरंगा तरी सुद्धा उष्ण कुशल आहे. हो हो कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी देवी तुबा नर हरी पांडुरंगा काय नाही जसा होता तसा. मग चौथ्या वेळेला तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्रसाचे हे पर्वतीच्या अभंगाचं चरण हे लक्षात ठेवता. उगणस्त पुढं घोडा वाजत तसं ठेवू नका. आता परीक्षा मी घ्यायला काय मी बी तसलाच आहे थोडा पण लक्षात ठेवता. कोणिया लुठू माता मरणा वाचो हे देवा का हो. दररोज माझे वडील तुमच्याकडे नैवेद्य घेऊन येतात तुम्ही खात असता. मी आलो म्हणून का बदली केली म्हणून का काय माझ्याकडे काय म्हणजे मी काय कमी आहे का. मी चवागुणी अन्यायी किती सगळी विनवणी केली आणि शेवटी सांगितलं 3 महिन्यापर्यंत जर नैवेद्य नाही भोजन घेतला प्राशन नाही केला तर काय करेल. जीव देईन जीव देईन म्हणून 1-2 साडे माडे म्हणल्या कमरेवरचा हात काढला आणि नामदेवरायचं ताट घेऊन नैवेद्य खाल्ला. नैवेद्य नामदेवराय सगळ्या जगात डांगोरा पिटला. नव्हे हा महिमा सामान्य संतांचा नैवेद्य हल्लीचा मूर्ती देवी दुसरा प्रसंग घडला. नामदेवा हाती दूध प्याला. भगवान शंकराच्या समोर नंदी होते. नामदेवरायची परीक्षा तिथेही झाली. हो म्हणले तुम्ही संत का. हो हो मग नांदुर्गीची कंपनी आहे का. आपल्या गावात मी तुमच्या गावात नंदीने दूध पिलं होती की 2-3 वर्षाखाली. ते म्हणले बघा पेतय का नामदेवा हाती दूध प्याला. तिसरी टेस्ट झाली नामदेवरायची. औंढ्याला नामदेवराय कीर्तनाला उभारले असताना पुजाऱ्यांनी अडवणूक केली आणि मंदिरातून बाहेर हाकलून दिलं. त्यावेळेला देवाची विनंती केली. देवा अरे तू निष्ठूर निर्गुण नाही माया बहू. एखाद्याच्या महागा लागला का हात घेऊन लागतो आणि परीक्षा पास झाली की त्याला खांद्यावर घेऊन फिरतो. उठाला आणि मग नामदेवरायांनी महागात कीर्तन सुरू केलं. आता काय सांगावं जाऊ नये एकदा औंढ्याला बघून. ती देऊळ सगळं फिरले. तिकडलं द्वार तिकडं झालं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. महाराज म्हणतात नामदेवा हाती दूध प्याला भरलेली उंडी. ही ऍडव्हर्टाईज करायला तोच भगवान परमात्मा. त्यावेळेला सगळी लोक म्हणाली काय नामदेवराय तुम्ही काय नामदेवराय तुम्ही काय नामदेवराय तुम्ही. नामदेवराय म्हणले काय काय म्हणू नका. आणि काय काढलं पैसे दिलं
तसं झाले काय? तसं झालं नाही म्हणते. त्याला अगोदर गासून लावले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. पुण्याला साधन काय वापरलं? काही वापरलं नाही. फुकाचे तेल उतासार वारे अमर सदैव. आपल्याला सप्ताह करायचा म्हणलं तर पैसे लागतात, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्था मांडायला पैसे लागतात. राम म्हणायला किती पैसे लागतात? फुकट आहे, पण ही जात फुकट खायची आहे का? ही काय खायची जात आहे? फुकट आहे, फुकट आहे. महाराज म्हणतात हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना तेव्हा या विठ्ठले कृपा केली, मग पुन्हा परवानगी दिली. कवित्व करा म्हणून मग अभंग तयार करायला चालू झाली. त्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याशी जवळीक झाली, सुसंवाद झाला. कारण 4 युग देवाच्या बरोबर गेली. महाराज म्हणतात आणि मग नामदेवरायवर देव प्रसन्न झाले. नामा तसं तर मला कुणीच विचारलं नसतं, पण तुम्ही हरिभक्तीचा महिमा सगळ्या जगात अंगोरा पिटला म्हणून आता कुणीतरी उगा तुळशीची माळ गळ्यात घालून सकाळी जाऊन संध्याकाळी का माघारीनं पण पंढरपूरला यायला गेलं की नामदेवरायचे उपकार आहेत. देव म्हणतात काय मागायचे ती मागा. नामदेवराय म्हणलं काय मागायचंय? जगद्गुरु तुकोबराय सांगतात काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागायचं नाही, काही मागायचं नाही, काही मागायचं नाही. परवाच्या दिवशी तुम्ही ऐकलं, रात्री ऐकलं, महाराजांनी सांगितलं काहीच मागायचं नाही. का? आमच्या वाडवडिलांनी कुणा पुढेही हात पसरला आम्ही मागतो काय? बर मागात म्हणून बसलाव. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय मागावे कोणापाशी, ज्याशी मागो तो मजपाशी. कुणी कुणाला मागायचं, कुणी कुणाला मागायचं. बर मागितलं बी असतं, पण ज्या गोष्टी आपण मागणार आहोत तो त्या काही सगळ्या शाश्वत नाही. जरी मागो पद इंद्राचे, इंद्रपद, चंद्रपद, ब्रह्मपद, दुःखाची शिराणी तेथे दूषित झाली जळवण्याची. काय मागायचं आहे? काहीच मागायचं नाही. आणि देव एवढा सावट आहे, एवढा चतुर आहे, एवढा हुशार आहे. उग बारकाईने विचार करा, बारकाईने. भगवान परमात्मा इथं नामदेवरायला प्रसन्न नाही, मागा म्हणायला लागले, पण यांची मागायची काहीच भावना नाही, तयारी नाही. पण देव मागायला भाग पाडतात, भाग पाडतात. म्हणून जगद्गुरु तुकोबरायचा आयुष्यभर त्या प्रसंगातच सगळं आयुष्य गेलं. का? भाग पाडलं. पण नाही घातले तुकोबराय. का? देवाचा स्वभाव चांगला जाणून होते. लक्षात ठेवा, अंबाबाई असेल, मारुती असेल, पांडुरंग असेल, खंडोबा असेल, कुठलाही देव असेल, देवाला जे आवडतं ते आपण कधीही करीत नाही. जी न आवडतं देवाला तेच करतो. काल महाराजांनी सांगितलं कथेमध्ये, मंदिराच्या मागून पाठ बघून लागते, पण मंदिराला एवढ्याला पेढा असते. काय भावना आहे तुमची? अहो नका, जी जिवंत पेढा खाते त्याला त्या तिकडे कशाला भिटाळाला घालायला लागला? देवाचा स्वभाव संतांनी आपलं आयुष्य खर्ची करून 4 युग घालून जाणून घेतला. तुकोबराय सांगतात देवाला मागितलेलं काही एवढंच नाही. काही न मागे कोणाशी,
बाहेरच्या सगळ्यासाठी आम्ही सप्त्यामध्ये कुणीही कुणाला देणगी मागत न मंदिरात आणून दिली तर घेतो का त्यांना आवडत नाही पुन्हा आपण का मार खायचा काय तोची आवडी देवाची तो देवाला आवडतो का कुणालाच मागत नाही आपल्या अंतःकरणातल्या खुशीला काय आणून द्यायचं ती द्या लाखावर आहे किती लाखावर आहे आम्हाला काय आकडा माहित नाही पण खजिनदाराकडे तो आकडा असतो पप्पा कमला महाराज स्वाभिमान आहे 7-10 दिवस सप्ताह केलं 7 दिवस सप्ताह केलं तर हजारावर असतो त्यांचा सप्ताह 50,000 रुपये पट्टी झाली अशी तर दोघाचीच 50,000 कशामुळं देवाला आवडत आहे ह्यांनी कुणाला मागितलं नाही मग देवच त्यांना बुद्धी येतो अरे एवढा मोठा नामजप यज्ञ चालू आहे इथं कोणी आलं तर फुकाचे ते लुटासार देती आली अशी दान दुकान घातले अंबाबाईच्या देवळामध्ये जेवायचं जायचं फर्स्ट क्लास हॉटेलमध्ये जे कधीच मिळालं नाही ते तिथे खायला आहे अरे खाऊन ये आणि देऊन ये हसतो पवित्र यदि दान पुण्य पाठवण्याची ती शान आहे बरं का विठाला देवाला काही मागितलेलं आवडत नाही आणि देव न मागणारा देवाला फार आवडतो महाराज म्हणतात आता त्या देवाकडे जाऊ नका ह्यालाच देव म्हणा देवतयाशी म्हणावे त्यांच्या चरणी लीन व्हावे म्हणून देवाला काहीच मागायचं नाही तुकोबरांनी ठरवलंय उर्वरित जगद्गुरु तुकोबरा हे नामदेवराय माग म्हणतात तेव्हा मनसी काही माग उदास विचार जेवढे आपण देणगी देऊ जेवढं सप्त्यात कष्ट करू तेवढं त्याला कळते ती पुन्हा आपल्या मागे लागते काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काहीच नको आम्हाला हे चितेगा पांडुरंगा देवा आम्हाला पाठवल्यातल्या सगळ्यांच्या वतीने मी मागणं मागायला लागलोय देवाकडे देवा आम्हाला काहीच देऊ नका पुन्हा या पाठवल्याला जन्माला घाला आणि असाच सप्ताह करायला मिळू द्यायच्यापेक्षा आम्हाला काही नको हरिदासाची घरी मज उपजवा जन्म जन्मांतरी पुन्हा एकदा सांगतो हेच ते पाठवत आहे मला सांगा उत्तराखंड त्याला काय नाव आहे उत्तराखंड कोण गेलं का बरं आळंदीला काय म्हणतात संत भूमी उत्तराखंडला देवभूमी बरोबर आहे का जो अधिकारी जिथं राहील तिथं त्या अधिकारावर त्या गावाला त्या पंचक्रोशीला नाव पडत असते आपली वैराग्य महामेरू गोरोबा काकांची पंचक्रोशी आता अगोदर याही अगोदर आपल्याला इतिहासात जायचं आहे अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दन बरोबर आहे अंबाबाई कशाला उतरली अंबाबाईने आपल्या गावात कशाला अवतार घेतला आता तुम्ही डुप्लिकेट म्हणूनच इथं राहिलाय गावची मला वाटतं अंबाबाई इथे कशाला आली सांगायलाच नाही चुकू दे की काय चुकलं तर तुझ्या काय नाव आहे अंबाबाई कशाला आली काय
शिमगा करायची पडेल मला त्याचा नाश करायला मोह महिषासूर मर्दनाला कोणी आता महिषासूर आणि मग ती कोण होती राक्षस होती त्यांचं नाव काय आव नाही अव दैत्य होती हो बकरे कशाला असते दैत्याला काम बाबाईला दैत्याला असते मग जिताबाबाई राहील ती काय होईल दैत्यभूमी होईल दैत्यभूमी आपण दैत्यभूमीत तुळजापूर दैत्यभूमीत आहे आपण दैत्यभूमीत आणि दैत्यभूमीतला झेंडा सगळ्या महाराष्ट्रात फिरायला लागलाय उद्याला गेल्या वर्षी आलेले मुंबईचे आपले म्हात्रे महाराज अख्ख्या मुंबईत फिरले त्यांनी की धाराशिव तालुक्यामध्ये एक पाठवतं गाव आहे एवढा गाव जेवणाचा शब्द आहे मी तिथे कीर्तनाला अख्खी मुंबई म्हणजे मंत्रालयापर्यंत गेले म्हणजे आपलं जावं म्हणून नाही केलं पण गेले ना झेंडा गेलाय दैत्यभूमीत आपण राहिलो पण झेंडा मात्र कशाचा आहे महाराज सांगतात 25 बकरी कापली तरी भांडण लागले तेच गाव आहे ते आपलं पाठवत मी लहान होतो त्यावेळेला आपले बाबूदादाचे भाऊ दारू विकत ते काय नाव त्यांचं नागा भाऊ 25 बकरी कापायची तरी बी तिकडे लिंबाखाली नाही तर इकडे तिकडे कुठे तर हाणाहाणी काय बरोबर आहे त्याच गावामध्ये एवढं परिवर्तन घडले हे सत्य आहे हे सत्य कधीही अस्वीकार करून याचा चालणार नाही म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो विठ्ठल या पाठवले पुन्हा मला जन्माला घाल का या हरिना या रे हरिदासानो हे करायचं आहे मला म्हणून नामदेवराय म्हणतात देवा तुम्हाला द्यायचं आहे ना तर आमच्यासाठी काही देऊ नका गावासाठीच द्या माझ्या गावासाठी द्या नामदेवराय आपल्या देशासाठी मागतात देशाच्याही पुढे जाऊन म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा देवा तुम्ही देणार असाल तर अकल्प आयुष्य द्या अकल्प आता आपल्याला 50 आहे ती 50 सुद्धा जड झाली ती बऱ्याच जणांच्या घरी वाटायला ही कवा लवकर मरता कंटाळा आलाय त्याचा बऱ्याच जणांना असं वाटायला हे अजून कायमच जिवंत राहावं बरोबर आहे काय मला म्हणतात 50 मध्ये एवढा वटाळा आहे 100 असतं जर काय केलं असतं 1000 असतं जर काय केलं असतं लाख असतं जर काय केलं असतं महागा अकल्पापर्यंत आयुष्य दिलं असतं तर काय केलं असतं ज्यांना भरपूर आयुष्य मिळालं त्यांना न मिळाल्यामुळे त्यानं वाटून केलं भस्मासुर भस्म झाला ही सगळी घ्या महाराज सांगतात इथं नामदेवराय म्हणतात तेव्हा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा नामदेवरायचं मागणं अगदी रास्त आहे त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य द्या म्हणतात महाराज पण कुणाच्या आता अभंगाची वरली वळ आणि अभंगाची खाल्ली वळ दोन्हीचं ताळमेळ बघायचं आणि पुन्हा मध्ये फिरायचं महाराज सांगतात देवा माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही द्यालात म्हणून मी तुम्हाला मागायला लागलोय एकच द्या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा त्यांच्या कुळाला अकल्प द्या त्यांना तर काही मिळाले प्रश्न नाही पण कोणाच्या ज्या मुखी निघाल पांडू अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ज्या मुखी निधान पांडुरंग ज्यांच्या मुखामध्ये तुमचं अखंड नामचिंतन आहे त्यांना अकल्प आयुष्य द्या तुम्ही म्हणता ही कोणाचा कसा संदर्भ लागते कसा लावायचा आपल्याला नामदेवरायांनी मागणं मागितलंय चुकीचं मागितलंय काय बघा नाम उत्तम
परपंच आपल्या वशिला तिथं आहे, काय अडचण नाही, आपल्याला कोणाला गरज पडली तर तिच्याकडे पोया आहे की नाही. नामदेवराय सांगतात अकल्पायुष्य व्हावे त्या कुळाच्या मध्ये हनुमंत आहे. हनुमंत अकल्पायुष्य का नाही, काय केले ना हनुमंताचं आपण काय हे करू शकतो का? बिलकुल नाही. महाराज सांगतात ज्या मुखी निधान पांडुरंग अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. महाराज वर्णन करतात नाम उत्तम चांगले माझे कंठी राहोवले कपी कुळ उतरली मुक्त केली. अख्ख्या कपी कुळाला अजून मी वंदन आहे. काल पौर्णिमे दिवशी केलं होतं का? शरण शरण हनुमंत महाराज सांगतात. म्हणजे नामदेवरायच्या म्हणण्याप्रमाणे अशी सगळी यादी गोळा करायची. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. देवा ते माझे सगळे तुमचे दास आहेत हो, त्यांचा माझा फार जिवलग संबंध आहे हो. नामयाचा जो जीवर नामदेवराय म्हणतात अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. आता नामदेवरायचं व्यापक बोलतात, सगळ्यात विसरतात. जसं भगवान म्हणतात ममे वंशो जीवलोके जीवभूता सनातनः मना शस्त्राणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. म्हणून अभंगाला आपण स्पर्श करायला लागलोय. महाराज म्हणतात अकल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. सगळ्यांनी मिळून भोजन करून पुढे जाऊ. ठोपा कल्पनेची बाधा न हो. भूतकाळ भविष्यकाळ ही कल्पना बाधत न झाली पाहिजे. अकल्पायुष्य. तिसरी मागणी महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविक. तिसरं मागणं आहे अकल्पायुष्य द्या, कल्पना बाधा त्यांना होऊन देऊ नका, पण अहंकारी होऊ देऊ नका. परंतु सगळ्यात घातक आहे किळ बरे जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेव. कल्पना बाहेर तर काढता येईल पण अहंकारातून बाहेर निघूच देत नाही. महाराज सांगतात भल्या भल्यांची यादी आहे तयाची पुराणे भाट झाली. 6 दिवस झालं रामकथा ऐकायला लागलो. मग महाराजांनी सांगितलं शेवटी लक्ष्मणाने विचारलं अहंकारी माणसं बघितली राजे बघितले पण तुमच्या एवढं महाराज त्याच्यावरच बोट ठेवतात का? त्याच्यामुळे नुकसान होईल ना. द्रौपदीला अहम झाला खडे म्हणून घालावी लागली. अर्जुनाला अहम झाला अग्नी कष्ट घ्यावं लागलं. हनुमंतराला अहम झाला. भगवान शंकराला महाराज मग त्यांचे जमलं नाही तुमचं आमचं कुठे हे. नामदेवराय म्हणतात हमसे बडकर दुनिया में होता. तेव्हा अकल्पाविषयी द्याचाल आणि अहंकारानं फुगून बसलं तर सगळंच माती होईल ना. नका तसं करू. कल्पनेची बाधा झाली सगळं वाया जाईल. अहंकाराचा वारा न लागो राजसा. महाराज सांगतात त्यांना वाराच लागू देऊ नका. का वारा नाही लागला बस तुकोपराय सांगतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पण अहंकार घालवण्यासाठी ती एवढी सगळी प्रक्रिया व्हायला पाहिजे. आपलं अस्तित्व आपण नष्ट केलं पाहिजे. त्याच्याशिवाय ते होत नाही. नामदेवराय म्हणतात तेव्हा माझी एवढी मागणी आहे मान्य करा. दिसाल का तुम्ही मागा म्हणल्यावरच मी मागवलोय. माझ्यासाठी काही देऊ नका पण या हरिप्रियांसाठी माझ्या हरिदासासाठी एवढं काम करा.
नामदेवराय म्हणतात नामा म्हणे ते असावे कल्याण. तिकडे सांगतात बघा मी तुमच्या मागण्या सगळ्या मागून घ्यायला लागलोय पण मागण्या सगळ्या मागून घेतो मी पण एक अट आहे आणि त्या अटीवर तुम्ही जर मला हो म्हणतात तर मग तिकडे सांगतो मी. संत हे देवाच्या आणि जीवाच्या मधलं माध्यम आहे. आपली सगळी घराणे तिकडे देतात. तिकडून येणारा सगळा कृपाशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यातच हा एक अभंग नामदेवराय म्हणतात ज्या मुखेने दान पांडुरंग दोन्हीकडे बोलायला लागले. जसं उंबऱ्यावर ठेविला दिवा तो जसा उंबऱ्यावर ठेवलेला देवा घरात पिऊन बाहेर बी उजाड करतो तसं नामदेवराय मध्यस्थी आहेत. तिकडे देव आहे तिकडे समाज आहे जीव आहे. या जीवासाठी मागणं तिकडे मागितलंय. देवाला म्हणतात हे बघा तुम्ही मी मागितलेल्या सगळ्या मान्य तुम्ही मान्य करताल पण त्याने बी काहीतरी करू द्या की त्यांनाही कष्टे फळ नाही. त्यांना बी कळावं लागेल की म्हणून त्यांची जर अखंड तुमचं नाव घेतलं तर त्यांना या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा असं नामदेवराय म्हणतात. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी. हे नामदेवरायचे देवाकडे मागणं आहे. माझंही छोटस मागणं त्यांच्याकडे आहे. प्रभू रामचंद्राकडे हनुमंतरायाकडे अंबाबाईकडे पांडुरंगाकडे तुकाराम महाराजाकडे आम्हालाही हेच द्या आम्हाला दुसरं काही देऊ नका. आणि रात्री महाराजांनी हरिभक्ती परायण परमपूज्य दत्ता महाराज आंबेडकरांनी अशी एक संकल्पना म्हणली प्रतिज्ञा केली की यावत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे कार्य असंच घडत राहू आणि ते कार्य घडता घडता आम्हालाही या कुठल्या बाधा होऊच नाही एवढं मागणं मागून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर